प्रादेशिक संस्कृती पाहायला मिळते ते तिकडच्या स्थानिक भाषेतून, पण कधी कधी दुसऱ्या प्रांताची भाषा ही मूळच्या भाषेत अत्यंत बेमालूमपणे मिसळून जाते, जशी तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये गेली 300 वर्षे टिकून असलेली मराठी भाषा। आणि आजच्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया या अटकेपारच्या मराठी विषयी। महाराष्ट्राबाहेर आजही मराठी टिकून असलेलं आणखी एक शहर म्हणजे तामिळनाडूतलं तंजावर शहर। या तंजावर शहरातली मराठी आणि तिथली संस्कृती यावर प्रबंध लिहिणाऱ्या विद्या गाडगीळ आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, मला सांगा की तंजावरमध्ये मराठी पोहोचली कशी? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे बंगळुरूला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले अनेक लोक, अनेक प्रतिभावान पण त्यांच्याबरोबर गेले। राजारामांनी जेव्हा जिंजीला आश्रय घेतला तेव्हा अगदी ज्याला आपण खालच्या स्तरातले लोक म्हणतो, धोबी, नाहवी यासारखे लोक सुद्धा त्यांच्याबरोबर तिकडे गेलेले आहेत। आणि त्यामुळे मराठी समाज, मराठी संस्कृती, मराठी भाषा तिकडे पोहोचली। त्याच्यानंतर तंजावरच्या मराठी राज्यकर्त्यांनी आपल्या ज्या कुलवधू निवडल्या त्या महाराष्ट्रातून निवडल्या, त्यामुळे मराठी भाषा तिकडे पोहोचलेली आहे। आपल्याकडच्या मराठीत आणि तंजावरमधल्या मराठीत काही वेगळेपण आहे का? या तंजावरमध्ये आपल्याला मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मूळ तमिळ भाषा, तमिळ संस्कृतीशी फार सुरेख असा संगम झालेला आपल्याला दिसतो। आणि तिथले जे लोक आहेत, मराठी भाषिक लोक, ते यादवकालीन मराठी आजही बोलतात। उदाहरणार्थ आता त्यांच्या बोलण्यामध्ये चिमणी बहीण असा शब्द येतो। चिमणी बहीण म्हणजे लहान बहीण, किंवा कोणी निघणे म्हणजे बाळंत होणे। इतकी वर्ष मराठी टिकून राहण्यामागे नेमकं काय कारण आहे? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजही तिथल्या मराठ्यांना आपल्या भोसल्यांविषयी, आपल्या मराठी भूमीविषयी, महाराष्ट्राविषयी, मराठी भाषेविषयी ज्वाज्वल्य अभिमान आहे। भाषेला राज्याच्या, प्रांताच्या मर्यादा नसतात असं म्हटलं जातं। महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असणाऱ्या तंजावरमध्ये त्यामुळेच आजही मराठी टिकून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह शिल्पा गाड, IBN लोकमत, मुंबई। संस्कृतीचं एक अंग आहे भाषा, आणि भाषा ही तिथल्या माणसांमुळे समृद्ध होत असते। आज मराठी दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कवी नाधव महानोर, आमची रिपोर्टर दीप्ती राऊत त्यांच्यासोबत आहे। आपण तिच्याकडे जाऊया। दीप्ती, मगाशी कुसुमाग्रजांबद्दल महानोर बोलले, एकूण जनस्थान पुरस्काराबद्दल बोलले, त्यांनी कविते व्यतिरिक्त इतरही साहित्य प्रकार हाताळले आहेत, त्याबद्दल त्यांना विचारशील। पण सगळ्यात आधी मी रात टाकली मी कात टाकली हे जे गाणं आहे, ह्याची कथा मोठी रंजक आहे, ती त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे। सगळ्यांना इच्छा आहे मी कात टाकलीची कथा। तर मी माझे 2 कविता संग्रह आले आणि 70-80 कविता। तर ठीक आहे, ते छंदोबद्ध होत्या, लयबद्ध होत्या वगैरे, किंवा नवेपणा तिच्यामध्ये देशीपणा होता। पण एक दिवशी ज्या वेळेला मंगेशकरांकडून मला निरोप आला आणि पत्र की जैत्रेजीत सारखा सिनेमा करतो आणि त्याच्यात 18 गाणी लिहायची, म्हणजे 2 तासाच्या सिनेमात 1 तासाची गाणी। तर मी म्हणलं की हे कसं शक्य आहे, आणि मला काही अनुभव नाही। ते म्हणले काय वाटेल ते करून तुम्ही लिहा। मी फार मोठमोठी नावं गीतकारांची सांगितली, त्यांनी मान्य केलं नाही। पण मी गेलो आणि एकदाचं पक्क केलं की आपल्यातला कलावंत पुन्हा जागा केला की हे आव्हान स्वीकारूया, काय अपयश असेल, आणि म्हणून मी गेलो। आणि आदिवासीच्या जीवनावरचा तो चित्रपट ठाकरांच्या, तिथलं जीवन ते, आणि मग तिथलं जगणं आणि त्या पद्धतीचं वेगळेपण घेऊन त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं होतं की काय फक्त जागा निवड करू आणि काय ते करा। तर माझा भाग्योग असा की जब्बार पटेल आणि थिएटर अकादमीचे सगळे लोक, मोहन आगाशे, स्मिता पाटील वगैरे सारखे तरणे बांडे सगळे कलावंत आमच्याबरोबर होते। आणि म्हणून ते करत असताना पहिली बैठक आमची गाण्यांच्या संबंधात झाली ती प्रभुकुंजला, म्हणजे लता मंगेशकरांच्या घरी। आणि लता मंगेशकर, आशाताईंचं घर, असं दरवाजे काढून टाकून सगळे आम्ही एक 20 लोक बसले होतो तिथे। त्यामुळे संगीतकार होते, ते होते, पटकथा लेखक होते, बाकीचे आणि त्यावेळेला त्यांनी जागा नक्की केली। एक जागा त्यातली अशी होती की डिव्होर्स, फारकत त्या आदिवासीमध्ये स्मिता जी होती चिंदी, तिचं नवऱ्याशी तिला जमणार नाही, तिला माहिती होती की आयुष्यभर याच्याशी आपला संसार होणार नाही। मग काडीमोड करायचा म्हणजे फारकत द्यायची, असं लोक एकत्र बसतात आणि तो काडीमोड झाला, अशी त्यांची आदिवासींची पद्धत आहे। मग काय करायचं, मग तिथे सांगितलं। तर मला पूर्ण आठवतं की तो दिवस जो होता, मग मला जागा सांगितली की तुम्ही काय वजन घ्यायचं ते घ्या, काय म्हणायचं ते म्हणा, फक्त फारकत झाली, ती बोल्ड आहे आणि अशी आणि तिला शक्य नाही याच्यात जगणं।
आणि 19 मार्च 77 हा दिवस होता, गुढीपाडवा होता आणि देशातल्या संपूर्ण देशामधल्या आणीबाणीच्या नंतरचं संपूर्ण राजकारण बदललेलं त्याचे निकाल संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होते. तर मी आणि ताई असं एका झोल्यावर बसलो होतो. बाकीचे लोक मग ते स्क्रिप्ट करत होते आणि मला आता ताई म्हणल्या की दीदी की अरे धक्कादायक गोष्ट आहे, बघा काय ते. मग म्हणले काय आहे, बघितलं तर संबंध देशातली पडझड आणि धक्का लावा एवढी पडझड. तर ते माझ्या तोंडून निघून गेलं, चला कातं टाकली. ते म्हणले काय 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 म्हणलं, कातं टाकली. म्हणलं राजकारणानं कात टाकली ना. तर म्हणले आणखी मी म्हणलं की आजची रातं टाकली आणि उद्या कातं टाकली असं सगळं. मग हृदयानात मला म्हणलं अरे हे तर डिवोर्ससाठी आणि फारकतीसाठी सुद्धा चालू शकेल, ते काय लिहिलंय तुम्ही. म्हणलं लिहिलं नाही म्हणतोय. आणि मग मी माझ्या खिशात एक डायरी असायची छोटीशी, मग त्याच्यावर मग मी लिहिलं, मी रात टाकली, मी कातं टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली अंगात माझी. किती वेगळी आपण सगळेजण ज्या कातेने वसुंधरा भारावून गेलो, अजूनही आपल्या पिढीपर्यंत ज्यांनी वेळ लावलेला आहे त्या कातेमागची अशी ही वेगळी रंजक कथा वसुंधरा. बरोबर आहे दीप्ती. त्यांच्या साहित्याविषयी आणखी आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यांच्या कवितांविषयी आणखी जाणून घ्यायचंय, पण या ठिकाणी घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.